सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक चर्चेच्या 5व्या दिवशी परिवहन, यूसीडी आणि शिक्षण विभागाच्या तरतुदींचा सखोल आढावा घेताना अनेक गंभीर मुद्दे ऐरणीवर आले। सोलापूर महापालिका अंदाजपत्रक आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी झोननिहाय नियुक्त कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती संबंधित झोनमधील नगरसेवकांना लेखी स्वरूपात देण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले। परिवहन विभागाच्या विषयावर चर्चा करताना सत्ताधारी नगरसेवक आक्रमक झाले। चेसी क्रॅक प्रकरणात दोषी कोण याबाबत आयुक्तांना जाब विचारण्यात आला। नगरसेवक राजू पाटील यांनी पूर्वीच 26 कोटींचा दंड भरला असता तर आता दुप्पट दंड भरावा लागला नसता असं मत व्यक्त केलं। नगरसेवक अनंत जाधव यांनी या प्रकरणामुळे शहराची प्रतिमा मलिन झाल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान संजय कोळी, शिवाजी वाघमोडे, दीपक जमादार आणि रवी कैयावाले यांनी आक्रमक भूमिका घेत तत्कालीन आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासकीय प्रस्ताव मांडण्याच्या सूचना दिल्या। सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकारी तपन डंके यांची मात्र कोंडी झाली। PM बस योजनेअंतर्गत येणाऱ्या नवीन बस संदर्भातही सभागृहात चर्चा झाली। दरम्यान शिक्षण विभागाच्या चर्चेदरम्यान मनपा शाळांमधील विद्यार्थीपटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं। नगरसेविका रोहिणी तडवळकर आणि संगीता जाधव यांनी विद्यार्थी पट वाढवण्यासाठी विविध सूचना मांडल्या। नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांनी प्रभाग क्रमांक 23मधील शैक्षणिक परिस्थितीकडे लक्ष वेधलं। या प्रभागात मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोनेशन आकारलं जात असल्यानं सर्वसामान्य कुटुंबांना ते परवडत नसल्याचं त्यांनी नमूद केलं। त्यामुळं गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या शिक्षणासाठी शासकीय स्तरावर आधुनिक शाळांची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।